रामकृष्ण हरी मित्रांनो, आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण आजचा व्हिडिओ हा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जे काय गोंधळ गीत म्हटलं जातं किंवा आपण जोगवा असेल किंवा देवीची गाणी जी म्हटली जातात। आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, जसं गणपती जसा असतो, जसं 7 दिवस 11 दिवस, तसं काही ठिकाणी देवीची सुद्धा स्थापना केली जाते आणि मूर्ती स्थापना करून तिथे देवीची रोज गाणी असतात व गोंधळ असतो, त्या ठिकाणी भजन असतं, बरोबर आहे। मग त्या ठिकाणी आपल्याला जे भजन म्हणायचं आहे ते भजन आपल्याला तबलावरती वाजवता आलं पाहिजे, तबल्यावरती सॉरी। तर ते अक्षर कोणती वाजवायची? गोंधळ गीत। आता तुम्हाला गोंधळ गीत किंवा जोगवा तुम्ही असं भरपूर गाणी ऐकलं असतील, त्यातलं थोडंसं मी आज म्हणून दाखवतो थोडंसं, आणि त्या गाण्याला कुठल्या ठेका वाजवायचा ह्याविषयी थोडंसं मी आजचं मार्गदर्शन करत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघा, गोंधळ मांडीला भवानी गोंधळ आलाय, अशा पद्धतीची गाणी असतात, भरपूर अशी गाणी आहेत। मी फक्त त्यात थोडंसं एक अक्षर म्हणून दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय। मी काही गायक नाही, पण थोडंसं मी गाण्याचा प्रयत्न केलाय। मग त्या गाण्याला ठेका कुठला वाजवायचा? तर बघा, धादी नांग धाती नांग धादी नांग धाती नांग। आता हा तबल्यावरती कसा वाजवायचा बघा, बघा, धादी नांग धाती नांग धाती नांग धाती नांग धाती नांग धाती नांग धाती नांग। जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। ह्यातला थोडासा भाग मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो। धादी नांग धाती नांग धादी नांग धादी नांग धाती नांग धादी नांग धाती नांग धाती नांग। जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, जर चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण हरी।